मध्यंतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य पूर्व आशियातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशवासियांना आवाहन केलं होतं। त्यामध्ये त्यांनी इंधन बचत करा, खाद्यतेलाचा कमीत कमी वापर करा, इलेक्ट्रिक व्हेइकल वापरा आणि शक्य असल्यास वर्क फ्रॉम होम करा असं सांगितलं होतं। आता हे सगळं सांगितल्यानंतर विरोधकांनी त्यांचं काम अगदी चोखपणे पार पाडलं। अहो, विरोध करण्याचं ते त्यांचं महत्त्वाचं काम आहे। मोदी सरकारला घेरण्याचा सुद्धा प्रयत्न केला। ते काहीही असलं ना तरी वर्क फ्रॉम होमच्या आवाहनाला मनापासून कोणी प्रतिसाद दिला असेल, ते आवाहन जर पाळलं असेल तर ते म्हणजे विरोधक असलेल्या उद्धव ठाकरे यांनी। काहीही असो, आम्ही विरोध करणार कारण आम्ही विरोधक आहोत, पण आता आवाहन केलंय तर ते पाळलं पाहिजे ना। आणि तसंही उद्धव ठाकरेंना कोविड पासूनच वर्क फ्रॉम होम हे फार आवडतं। हा विषय त्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा आहे। अकोल्यामधल्या एका कृषी कार्यक्रमात बोलताना ते असं म्हटले होते की शेतकऱ्यांना सुद्धा वर्क फ्रॉम होम करता आलं पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी तंत्रज्ञान क्षेत्राकडे व्यक्त केली होती। एक प्रकारे त्यांच्या या सगळ्या वक्तव्यामुळे आणि वर्क फ्रॉम होम मुळे ते देशभरात चर्चेचा विषय ठरतात। वर्क फ्रॉम होमचे ते ब्रँड अँबॅसेडरच म्हणायला हवे। परंतु शेतकऱ्यांचे काही प्रमाणात वर्क फ्रॉम होम आपण करू शकतो का? शेतकऱ्यांसाठी काही प्रमाणात वर्क फ्रॉम होम आपण करू शकतो का? अरे कहना क्या चाहते हो? शेतकऱ्यांसाठी काही प्रमाणात वर्क फ्रॉम होम आपण करू शकतो का? आता कोविड काळामध्ये त्यांची तब्येत बरी नव्हती, आरोग्याच्या कारणास्तव ते बाहेर पडत नव्हते, त्यावेळेस आपण समजू शकतो। पण आता आता उद्धव ठाकरेंना वर्क फ्रॉम होमची सवयच लागली। आता सोमवारी दिल्लीमध्ये इंडी आघाडीची बैठक पार पडली। देशभरातले इंडी आघाडीचे जे घटक पक्ष आहेत ते सगळे या बैठकीला उपस्थित होते। जवळपास 25 पक्ष इंडी आघाडीत आहेत, पण एकमेव उद्धव ठाकरे हे ऑनलाईन बैठकीला उपस्थित राहिले। सभी लीडर्स इम्पोर्टेंट लीडर्स, हर पार्टी के एक लीडर आए। हाँ ठीक है। शिवसेना ऑनलाइन दिल्लीला जाण्याचे यांनी कष्टही घेतले नाहीत आणि यांना निवडणुका जिंकायच्या आहेत। महाराष्ट्रात, देशात आपली सत्ता असावी अशी यांची स्वप्न आहेत। ती अशी घरात राहून पूर्ण होणार आहेत का? हे झालं उद्धव ठाकरेंचं। पण मुळातच ना इंडी आघाडीचीच गंमत आहे। इंडी आघाडीची बैठक म्हणजे विरोधकांची हास्य जत्राचे। आता हास्य जत्रेचे कसे वेगवेगळे सीझन येत असतात, मग त्यामध्ये कोणीतरी नवीन मेंबर ऍड होतो, जुने मेंबर घरातून बाहेर जातात, तसं हे विरोधकांच्या इंडी आघाडीचं आहे। आता यांचा हा नवीन सीझन आहे, कारण 2024ला लोकसभा निवडणूक झाल्यानंतर इतक्या वर्षांनी पुन्हा एकदा इंडी आघाडीची एकत्रित बैठक झालीय आणि या बैठकीच्या निमित्ताने हे सगळे विरोधक एकमेकांसमोर पुन्हा आले। यांच्याकडे पाहून ना ये रिश्ता क्या कहलाता है असं म्हणावंसं वाटतं। समय बडा बलवान होता है, वेळ प्रत्येकाची येते आणि प्रत्येकाची बदलते। आता 2024चा इंडी आघाडीचा फोटो बघा। वा वा वा, चेहरे कसे खुललेत एकेकाचे, आणि नवीन नवीन असल्यामुळे एक वेगळाच जोश दिसतोय। भाजपला हरवायचंच असा आत्मविश्वास प्रत्येकाच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतोय। आणि आत्ताचा फोटो बघा, काय बदल वाटतोय? आत्ता सगळे नाईलाज म्हणून एकत्र आलेले आहेत। आत्मविश्वास कमी झालाय, चेहरे बघा कसे निस्तेज झालेत। आणि महत्वाचं म्हणजे 2024च्या फोटोत असलेले राघव चड्ढा आणि नितीश कुमार या फोटोत गायब आहेत। इंडी आघाडीतून बाहेर पडून त्यांनी भाजपमध्ये उडी मारलेली आहे। तेव्हा स्टॅलिन, केजरीवाल, ममता बॅनर्जी हे मुख्यमंत्री होते आणि आता आपापल्या राज्यात त्यांचे पक्ष सत्तेतून बाहेर आहेत आणि जनतेने त्यांना सुद्धा निवडून दिलेलं नाहीये। काय केविलवाणी अवस्था झाली यांची। आत्ताची त्यांची ही अवस्था पाहून असं म्हणावंसं वाटतंय, इंडी आघाडी काय होतीस तू, काय झालीस तू। 2024च्या वेळी यांना किती आत्मविश्वास होता की आपण जिंकू, मोदींना हरवू, त्यांना सत्तेतून बाहेर काढू आणि आपल्यातलाच एखादा पंतप्रधान होईल। त्यावरून ते भांडत बसले हा भाग वेगळा, म्हणजे त्यांच्यातल्या प्रत्येकालाच पंतप्रधान व्हायचं होतं। अहो, ममता बॅनर्जींच्या स्वॅग बद्दल काय बोलणार, काय जलवा होता तेव्हा त्यांचा। म्हणजे ममता बॅनर्जींना सुद्धा पंतप्रधान पदाची स्वप्न पडत होती तेव्हा।
मग हळूहळू सगळी राज्य आपण ताब्यात घेऊ, देश आपल्या ताब्यात येईल, भाजप सत्तेतून बाहेर असेल, असे यांचे अनेक मनसुबे होते. पण या सगळ्या मनसुब्यांवर पाणी फिरलं. आता मनसुबे पूर्ण झाले नाही, मग कोणावर तरी खापर फोडलं पाहिजे ना. मग सगळ्या विरोधकांनी मिळून काँग्रेसवर हल्लाबोल केला, काँग्रेसवर खापर फोडलं. मग वेगवेगळ्या राज्यात ज्या विधानसभा निवडणुका झाल्या तिथे हे सगळे फुटलेले होते, वेगवेगळे लढले. म्हणजे दिल्लीत सुद्धा काँग्रेसने आपने काँग्रेसवर हल्लाबोल केला. इकडे केरळमध्ये सुद्धा तेच होतं. त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये सुद्धा तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये तूतूमेमे पाहायला मिळाली. पण शेवटी सगळं हातातून गेलं आणि भाजपची घोडदौड तर चालूच आहे. हे सगळं पाहिल्यावर पुन्हा एकदा नाईलाजाने हे सगळे विरोधक एकत्र आले. म्हणजे ममता दिदींनी सगळ्यांना साथ घातली. काय करणार बिचारे, त्यांच्यात इनमिन एकच साम्य आहे, ते म्हणजे मोदी विरोध. आता हा फोटो बघा. सोनिया गांधी आणि ममता बॅनर्जी यांनी एकमेकींना मिठी मारलीये. अहो काय ते प्रेम. आता याला मिठी म्हणायचं का मगर मिठी म्हणायचं हाच एक प्रश्न आहे. आता हा फोटो पहा. हसता हुआ नूरानी चेहरा असं याचं वर्णन करावं लागेल. चेहऱ्यावरचं हसू बघा. ना हरल्याची चिंता, ना जिंकण्याची उमेद, काही नाही. खुशाल चेंडू. एक एक राज्य हातातून निसटत चाललंय, पण त्याचं काही टेन्शन नाही. कशाला उद्याची बात असं म्हणत आजचा दिवस आनंदात जगायचा. आता हा फोटो पहा. हे आहेत आपले उत्तर प्रदेशचे अखिलेश यादव. बिचारे, आता पुढचा नंबर यांचाच आहे. आता त्यांच्या मनात विचार चालू असेल, तिकडे स्टॅलिन हरले, केजरीवाल हरले, ममता हरली, बिहारमध्ये लालू प्रसाद यादव यांचा मुलगा हरला. आता नंतर नंबर कोणाचा, तर मुलायम सिंह यादव यांच्या मुलाचा, म्हणजे अखिलेश यादवचा. त्यामुळे बिचारे जरा टेन्शन मध्ये. पण काही म्हणा, इंडी आघाडीची बैठक म्हणजे मोठा गाजावाजा असतो. त्यातून निष्पन्न काय होतं हा भाग वेगळा, तसे वादविवादच बाहेर येतात. आता अजून एक गंमत आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत ठिकठिकाणी काही पोस्टर्स लावलेली आहेत आणि त्यामध्ये इंडी आघाडीतल्या घटक पक्षांच्या नेत्यांच्या नावाने आणि त्यांच्या फोटोसह काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्या विरोधात वक्तव्य छापलेली आहेत. अर्थात हे फलक कोणी लावले हे कळायला मार्ग नसला तरी ती वक्तव्य खरी आहेत. म्हणजे कधी ना कधी या नेत्यांनी राहुल गांधी आणि काँग्रेस विरोधात ही वक्तव्य केलेली आहेत. आता एक एक फोटो पाहूया. राहुल गांधी में कंसिस्टन्सी की कमी है, हे शरद पवार यांचं वाक्य. 2020 मध्ये एका मुलाखतीच्या दरम्यान त्यांनी हे वाक्य वापरलं होतं. आता ममता दीदी काय म्हणतायत पाहूया. काँग्रेस अपनी विश्वसनीयता खो रही है, हम काँग्रेस पर निर्भर नहीं रह सकते. 2022 मध्ये त्यांनी हे वक्तव्य केलं होतं. ममता दीदींचं अजून एक विधान आहे. अगर कांग्रेस इंडी गठबंधन को नहीं चला सकती तो मैं इसे चला सकती हूं. हे तर 2024 मध्ये जेव्हा इंडी आघाडी तयार झाली होती तेव्हा जागा वाटपावरून जो गोंधळ झाला त्यानंतर ममता दीदींनी हे विधान केलं होतं. अरविंद केजरीवाल काय म्हणतायत पाहूया. लोग कहते हैं कि हम कांग्रेस को कमजोर कर रहे हैं, भला मैं कांग्रेस को क्या कमजोर करूंगा. राहुल गांधी खुद ही अकेले इस काम को बहुत अच्छे से कर रहे हैं. स्टैलिन काय म्हणतायत. कांग्रेस के नेता उन लोगों की तरह है जो उसी नाव में छेद करते हैं जिसमें वो खुद सफर कर रहे हो. भगवंत मान काय म्हणतायत पाहूया. दिल्ली और पंजाब में माए अपने बच्चों को एक छोटी सी कहानी सुनाती है. एक थी काँग्रेस. काँग्रेस बद्दल प्रत्येक राज्यातल्या स्थानिक पक्षाला प्रॉब्लेम आहे, पण तरी सुद्धा आता काँग्रेस सोबतच या सगळ्यांना एकत्र यावं लागतंय. या सगळ्यांचा उद्देश एकच आहे, तो म्हणजे मोदींना आणि भाजपला सत्तेपासून दूर ठेवणं. या सगळ्या पक्षांसमोर विकासाचा काहीही अजेंडा नाहीये. यांचा एकच अजेंडा, तो म्हणजे मोदी विरोध. आपली स्वतंत्र ओळख, आपली विचारधारा बाजूला ठेवून त्यांना एकत्र यावं लागतंय. यातच खरं म्हणजे भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जिंकलेत. त्यामुळे या इंडी आघाडीतील कोणत्याही नेत्यांनी मोदींविरोधात किंवा सरकार विरोधात कितीही वक्तव्य केली तरी आता त्याचा काहीही उपयोग होणार नाहीये. कारण इंडी आघाडीची दांडी केव्हाच गुल झालीये. इंडी आघाडीचे असे कितीही सीझन नव्याने आले तरी ते फेलच होणार आहेत. आजच्या भागात इथेच थांबते, पण याविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्स मधनं नक्की कळवा. आणि हा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि साप्ताहिक विवेकच्या YouTube चॅनलला
आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.